Let us continue our topic, not exactly topic, but what we were preparing for our syllabus, right? And we were discussing about animal kingdom. We have discussed the classification of non-chordates, how we can classify them, and some criteria also we have discussed, how to classify the organisms, right? Especially animals, right? Non-chordates and chordates को हम कैसे classify कर सकते हैं? Actually वो जो बेसिस है, वो जो डिफरेंस है कॉर्डेट्स और नॉन कॉर्डेट्स का, दैट वी स्टिल हैव टू, आई हैव टू एक्सप्लेन दैट वी आर गोइंग टू डिस्कस आफ्टर दिस. बट बिफोर दैट व्हाट वी हैव स्टार्टेड ऑलरेडी, द क्लासिफिकेशन ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेट्स कौन है ये मुझे आपको बताने की जरूरत ही नहीं है, बिकॉज कॉर्डेट्स आर द एनिमल्स, दैट इज आर द एनिमल्स हैविंग notochord, that is dorsal supporting rod, right? डॉर्सल सपोर्टिंग रॉड. सपोर्टिंग रॉड यानी हमारे लैंग्वेज में या हम हमारे बॉडी के हिसाब से अगर बोले, सो दैट विल बी बॅकबोन, आपला व्हर्टिब्रल कॉलम, किंवा आपण सिम्पली कॉमन लँग्वेजमध्ये, कॉमन इंग्लिशमध्ये आपण त्याला बॅकबोन म्हणतो. ठीक आहे. हा ज्यांना आहे ते कॉर्डेट्स, ज्यांना नाही ते नॉन कॉर्डेट्स. आणि अशा नॉन कॉर्डेट्स बद्दल आपण त्याला कसं क्लासिफाय करायचं, त्याला आपण 10 फायलामध्ये क्लासिफाय केलं, अँड वी हॅव लिस्टेड द नेम्स अँड सम क्रायटेरिया ऑल्सो हाऊ वी हॅव क्लासिफाईड दॅम. आता आपण ह्याच्या पुढे ॲडव्हान्स्ड ॲनिमल्सकडे म्हणजे कॉर्डेट्सकडे आलेलो आहे. ठीक आहे. त्याला आपण कसं क्लासिफाय करायचं आहे ते बघू, राईट? आणि मी पहिलं क्लासिफिकेशन लिहिलं होतंच. आय हॅव टू कंटिन्यू हिअर, दॅट इज Chordata. Chordata is the phylum, right? That is divided into 3 subphylum. Urochordata, Cephalochordata, and vertebrata. Urochordata, Cephalochordata and vertebrata. This already we have discussed and you might have written in your book, right? हा chordata हा काय आहे? फायलम आहे. याला आपण म्हणणार फायलम. ॲक्च्युली बॉटनी पार्टमध्ये एक जो फर्स्ट टॉपिक आहे, म्हणजे मला असं वाटतं लिव्हिंग वर्ल्ड फर्स्ट टॉपिक आहे. दुसरा जो क्लासिफिकेशनमध्ये, त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही शिकणार आहात की आपण कोणत्या सिक्वेन्सनी ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करतो, त्याच्यासाठी आपण काय ग्रुपिंग सिस्टीम तयार केलेली आहे. तर ग्रुपिंग करणं ऑर्गॅनिझम्सला हॅविंग सेम ऑर सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. जसं किंगडम, प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम हे लार्जेस्ट ग्रुप झाले. लार्जेस्ट आपण याला टॅक्सॉन म्हणतो. दिस ग्रुप इज सायंटिफिकली कॉल्ड ॲज टॅक्सॉन, TAXON, टॅक्सॉन. ठीक आहे. मग हे सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट टॅक्सॉन झाले प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम, आणि त्यातलं आपण ॲनिमल किंगडम बद्दल बोलतोय की नाही. मग हे ॲनिमल किंगडम मध्ये आपण कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट क्लासिफाय केलं. ठीक आहे. आता जसं किंगडम, त्यानंतर ॲनिमल किंगडममध्ये आपण सेकंड ग्रुप, सेकंड जो टॅक्सॉन असतो दॅट इज फायलम. त्याच्यानंतरचा टॅक्सॉन असतो क्लास, म्हणजे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीशीज. मग स्पीशीज हा सगळ्यात छोटा टॅक्सॉन झाला. सगळ्यात स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स विल बी स्पीशीज. मग स्पीशीजमध्ये आपण कुणाला इन्क्लूड करतो, तर ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स ऑर प्लांट्स विथ सेम कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. स्पीशीजमध्ये अशा ऑर्गॅनिझम्स, स्पीशीज म्हणजे अशा ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप की ज्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत. ठीक आहे. मग आता जसं रिलेटेड स्पीशीजला आपण त्याच्यावरच्या टॅक्सॉनमध्ये म्हणजे जीनसमध्ये, नंतर त्याच्यावरच्या फॅमिली, ऑर्डर, हे असं टॅक्सॉन जे आहेत. मग त्याच्यात वरून खाली जी आपण ऑर्डर बघतो याला हिरार्की ऑफ टॅक्सा म्हणतात.
टॅक्सॉन सिंग्युलर, टॅक्सा प्लुरल. मग ही हिरार्की जी आहे, हिरार्की हे स्टेप बाय स्टेप सिक्वेन्शियल क्लासिफिकेशन, त्यातल्या प्रत्येक ग्रुपला नाव असतं. आता सगळ्यात मोठा ग्रुप घेतला, मी सांगितलं कोणता आहे, किंगडम आहे की नाही. आणि त्यानंतर ॲनिमल किंगडममध्ये दुसरा ग्रुप जो असतो, जो त्याच्यापेक्षा छोटा, तो त्याला फायलम म्हणतात. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फायलम. आणि त्याच्यानंतरचा छोटा ग्रुप म्हणजे क्लास. आता आपण त्यानुसार इथे काय करतोय, हे क्लासिफाय करतोय. म्हणजे हा झाला फायलम. कॉर्डेटा हा फायलम झाला. कॉर्डेटा डिवाइड इनटू 3 सब फायलम. मग हे 3 सब फायलम झाले. सब फायलम 1 यूरोकॉर्डेटा, सेकंड सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा अँड थर्ड सब फायलम वर्टिब्रेटा. ठीक आहे, मग हे 3 सब फायलम झाले. म्हणजे फायलम नंतरचा जो क्लास हा ग्रुप आहे, सॉरी किंगडम नंतरचा जो सेकंड नेक्स्ट ग्रुप जो आपण मी काय सांगितला, किंगडम नंतरचा फायलम आणि फायलम नंतरचा ग्रुप असतो क्लास. किंगडम, फायलम, क्लास हे 3 ग्रुप आपण वरून खाली जसं येतो तसं हे ते ग्रुपची नाव आहेत. पण फायलम आणि क्लासच्या आधेमध्ये सुद्धा खूप डिटेल क्लासिफिकेशन असतं, जे तुम्हाला इवन 11th-12th स्टँडर्डला एवढं नाही आहे. डोंट वरी अबाउट इट. ते हायर लेवलला म्हणजे जसं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला ते खूप जास्त डिटेल असतं. आपल्याला त्या लेवलपर्यंत नाही, आपल्याला क्लास लेवलपर्यंतच आहे. पण फायलम आणि क्लासच्या मधला अजून एक जो छोटासा ग्रुप आहे तो सब फायलम आहे. म्हणजे कॉर्डेटा फायलमचे 3 ग्रुप्स सिफॅलो, यूरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा अँड वर्टिब्रेटा हे 3 ग्रुप्स झाले. आता नाव हे का दिलेले आहेत बघा. वाय दीज नेम्स आर गिवन. अगेन आय टोल्ड यू दॅट biology is full of terms. We have to understand the meaning of the terms, right? Euros, तुम्ही हा शब्द तुमच्या लिस्ट मध्ये, जी आपण मेडिकल टर्म्सची लिस्ट बनवली आहे, आय होप जरी हे व्हिडिओ लेक्चर असलं तरी यू हॅव युअर पेन्सिल अँड युअर पेन अँड रजिस्टर विथ यू. आय होप यू हॅव दॅट. सो यू आर गोइंग टू ॲड दिस वर्ड इन युअर लिस्ट ऑफ मेडिकल टर्म्स, दॅट इज Euros. U-R-O-S. Euros. Euros means tell. या सब फायलमला यूरोकॉर्डेटा का नाव दिलं? Why this name is given? Eurochordata because the notochord or dorsal supporting rod. Dorsal सपोर्टिंग रॉड. एक लक्षात घ्या की जरी मी डॉर्सल सपोर्टिंग रॉड, जे तुम्हाला डोळ्यासमोर लगेचच बॅकबोन येणार आहे, इतका वेल डेव्हलप बॅकबोन व्हर्टिब्रीने बनलेला, ज्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम म्हणतो, तसा एक्झॅक्टली सगळ्याच ॲनिमल्समध्ये नसतो. डू यू अंडरस्टँड दॅट? तो अगदी छोटासा एवढूसं रॉड सारखं स्ट्रक्चर पण असू शकतं. इट माइट नॉट बी दॅट मच लॉंगर, कारण बरेचसे कॉर्डेट्स खूप छोटे आहेत आकारात, तर एवढा मोठा वर्टिब्रल कॉलम तर असणार नाहीच ना. यू अंडरस्टँड दॅट? इट वोंट बी देअर. बट द सपोर्टिंग रॉड, डॉर्सल सपोर्टिंग रॉड, विच माइट बी व्हेरी स्मॉल ऑल्सो, अ सिम्पल स्मॉल रॉड लाईक स्ट्रक्चर. पण हे मात्र नक्की शुअर की हा रॉड कोणत्या साईडला असतो? डॉर्सल साईडला असतो बॉडीच्या. राईट? हे लक्षात ठेवायचं. आता या ॲनिमलमध्ये काय प्रॉब्लेम आहे? मी का म्हणलं टेल? बिकॉज इन दीज ॲनिमल्स दिस नोटोकॉर्ड म्हणजेच नोटॉन म्हणजे कॉर्ड ऑर रिंग लाईक स्ट्रक्चर. नोटॉन मीन्स बॅक. नोटॉन मीन्स बॅक अँड कॉर्ड मीन्स स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर. एखादा छोटी दांड्यासारखं स्ट्रक्चर, स्टिक लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे? नोटॉन मीन्स बॅक. ठीक आहे? मग हा नोटोकॉर्ड, हा डॉर्सल सपोर्टिंग रॉड या ॲनिमल्समध्ये कुठे आहे?
त्यांच्या पाठीत नाही तर टेलमध्ये. दे हॅव दिस स्ट्रक्चर इन देअर टेल. म्हणून यांना नाव काय दिलंय? युरोकॉर्डेटा. सी, these are not true they are not vertebrates, right? They don't have vertebral column. They have notochord but they don't have vertebral column. Vertebrae चा अर्थ मणके, ज्याला आपण मणके म्हणतो की नाही, मराठीत मणके म्हणतात. आणि वर्टिब्री म्हणजे बोन्सनी तयार झालेले छोटे छोटे बोनचे तुकडे. मग हे वेगवेगळे तुकडे एकमेकांना जोडून आपला बॅकबोन तयार झालाय की नाही. आपला बॅकबोन पुष्कळ मोठा आणि डॉर्सल साईडला आहे, तसा प्रत्येक कॉर्डेटमध्ये नसतो. यू अंडरस्टँड दॅट? तर हा बॅकबोन अगदी छोटा रॉड सारखं स्ट्रक्चर पण असू शकतं, जे या युरोकॉर्डेट्समध्ये त्यांच्या टेल रिजनमध्ये असतं. आणि म्हणून यांना नाव युरोकॉर्डेटा दिलंय. या ॲनिमल्सचे इतरही बरेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे आपण ॲक्च्युली टॉपिक सुरू झाल्यानंतर करू, जे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. देन सिफॅलोकॉर्डेटा. आय एम व्हेरी मच शुअर की हा शब्द बघितल्याबरोबर जर तुम्ही ती लिस्ट आपण तयार केलेली वाचत असाल तर इमिडिएटली तुम्हाला क्लिक होईल. सिफॅलोकॉर्डेटा. What is meant by cephalo? Cephalus means head. Correct? Cephalus means head. म्हणजे का नाव दिलं असेल सिफॅलोकॉर्डेटा? Cephalus means head. याला नाव सिफॅलस का दिले, सिफॅलोकॉर्डेट का दिलं असेल बरं? जसं ह्याला युरोकॉर्डेट दिलंय बिकॉज द नोटोकॉर्ड और डॉर्सल सपोर्टिंग रॉड is present in these animals in their head region. त्यांच्या ते डोक्यात आहे. ठीक आहे. तर हे म्हणून नाव सिफॅलोकॉर्डेटा दिलंय. फाईन. हार ॲनिमल्स या दोन्हीही सबफायलमचे जगात नाहीत. There are no plenty of urochordates or plenty of cephalochordates. No. There are no. They are few in amount, right? And they are not much developed, right? Then third and the largest subphylum is Vertebrata. I don't have to tell you Vertebrata. The name itself indicates that which have vertebral column. जो वर्टिब्रीनी बनलाय, छोट्या 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 बोन्सनी बनलाय. मग हे कॉर्डेट्स नाहीत का? आहेतच ना. ते कॉर्डेट्स नक्कीच आहेत, पण मोर ओव्हर दे आर वर्टिब्रेट्स. आता गंमत बघा इथे कशी आहे की हे वर्टिब्रे कॉर्डेट्स तर आहेतच, पण ते वर्टिब्रेट्स आहेत जास्त स्पेसिफिकली जर आपल्याला बोलायचं झालं. कारण बिकॉज इन दीज ॲनिमल्स notochord means dorsal supporting rod is replaced. हे जेव्हा एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये असतात तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड म्हणजे छोटासा रॉड सारखं स्ट्रक्चर असतं. पण जसजसं त्यांची डेव्हलपमेंट कंप्लीट होत जाते तसतसं नोटोकॉर्ड व्हॅनिशेस, नोटोकॉर्ड निघून जातो आणि त्याच्या ऐवजी वर्टिब्रल कॉलम तयार होतो, जो की बोन्सनी किंवा कार्टिलेजनी बनलेला असतो. इज दिस क्लिअर? तर हा म्हणूनच नाव या सबफायलमला वर्टिब्रेटा दिलंय. वर्टिब्रेटा मीन्स द ॲनिमल्स इन विच नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टिब्रल कॉलम. फाईन. आता ह्या वर्टिब्रेटाला पुढे अजून दोन डिव्हिजन्स मध्ये आपण डिव्हाइड करतो. 2 डिव्हिजन्स. अग्नाथा and Gnathostomata. Agnatha, Gnathostomata. See the term. Now, for this to understand,
you have to know the meaning of gnathos. Gnathos means jaws. Gnathos means jaws. Jaws, जबडे, upper jaw, lower jaw, right? So gnathos means jaws. मग तुम्हाला यावरून याचा अर्थ लक्षात येत असेल, आलाच पाहिजे, आणि तो अग्नाथा. अग्नाथा मीन्स द ॲनिमल्स विदाउट जॉज. त्यांना वरचा खालचा हा जबडा किंवा हे जॉजच नाहीत. अरे म्हणजे मग तोंड कसं असेल? गोल गोल, सर्क्युलर, राईट? कारण त्याला डिफरन्सिएशनच नाही ना, त्याला अप्पर आणि लोअर जॉ मध्ये डिव्हिजन झालंच नाहीये. Can you just imagine कि what problem these animals will face? What problem will they face? Will they be able to chew the food? No, they won't be able to chew the food. मग त्यांचं न्यूट्रिशन कसं होणार? आपण एक वर्ड शिकलोय कुठे? न्यूट्रिशन, टाइप्स ऑफ न्यूट्रिशन आपण जेव्हा शिकलो, we have written one type of nutrition in that, sanguivorous. If you remember, you can go through that. Sanguivorous. Sanguivorous means blood sucking animals, right? मग आता हे काय असणार आहेत? Parasites, right? These animals are parasites. They have rounded, circular rounded mouth. And they cannot even capture the food. त्यांना शिकार पण करता येणार नाही, आणि दुसरं म्हणजे शिकार केली जरी त्यांना ते चावून खाता येणार नाही ना. सो दॅट इज वाय दे आर पॅरासाइट्स. आणि हे पुष्कळ मोठे मोठे ॲनिमल्स असतात, and they are dependent, they suck the blood, right? They suck the blood of higher vertebrates. So agnatha are jawless fishes. Jawless fishes, they are fish like animals, but they are not fishes, right? आणि याच्यामध्ये एकच क्लास आहे, क्लास, that is cyclostomata. Cyclostomata. Cyclo, circular, and stomata, mouth. Cyclo, circular, stomata, mouth. Circular mouth असलेले animals. हा या अग्नाथा ही काय झाली? डिव्हिजन झाली, आणि त्याच्या अंडर एकच क्लास, तो म्हणजे सायक्लोस्टोमॅटा. ठीक आहे ना? अंडर ग्नाथोस्टोमॅटा there are again two super classes. There are two super classes. इकडे लिहू का? Super classes, that is Pisces and Tetrapoda. Pisces means fishes. टेट्रापोडा, आर्थ्रोपोडा आठवतंय? पोडा म्हणजे काय? लेग्स, हो की नाही? तसं इथे टेट्रा म्हणजे यू नो, टेट्रा, बाय, ट्राय अँड टेट्रा. टेट्रा मीन्स फोर. सो टेट्रापोडा, फोर लेग्ड ॲनिमल्स, फोर लिम्ड ॲनिमल्स, चार पाय असलेले प्राणी. ठीक आहे, चार पाय असलेले ते टेट्रापोड्स. आता हे काय झाले? हे दोन, हे सुपर क्लासेस झाले. ठीक आहे. आता ह्या सुपर क्लास जो आहे, पायसेस जो सुपर क्लास आहे, त्याच्या अंडर अजून दोन क्लासेस येतात. पायसेस सुपर क्लासच्या अंडर दोन अजून क्लासेस येतात. ते म्हणजे कॉन्ड्रिक थाईज, कॉन्ड्रिक थाईज, ऑस्टिक
थाईज. आता मला काय करावं लागेल, हा वर्ड मला स्प्लिट करावा लागेल, तेव्हा मला याचा अर्थ कळेल. राईट. बघा, आणि तुम्ही मेडिकल टर्म्स लिहिलेले आहेत ते चेक करा. वी हॅव रिटन इन दॅट कॉन्ड्रीन. कॉन्ड्रीनचा अर्थ शोधायचा आहे तुम्ही. मी जोपर्यंत ह्याला अंडरलाईन करते तोपर्यंत तुम्ही कॉन्ड्रीनचा अर्थ शोधायचा आहे. अँड आय होप यू हॅव गॉट इट नाव. राईट. कॉन्ड्रीन मीन्स कार्टिलेज अँड इक्थाइज म्हणजे फिश. इक्थाइज हे सायंटिफिक नेम आहे फिशचं. राईट. दिस इज मीन्ड बाय फिश अँड कॉन्ड्रीन मीन्स कार्टिलेज. बरोबर. मग का म्हटलं मी ह्याला, म्हणजे हे कोण आहेत माहितीये, कार्टिलॅजिनस फिशेस. हॅव यू रिटन दिस? कॅन यू सी इट क्लिअरली? ओके, व्हेरी गुड. कॉन्ट्रिक्टाइज मीन्स कार्टिलॅजिनस फिशेस. मी आधी ह्याचा अर्थ सांगते म्हणजे मग तुम्हाला लगेच डिफरेंशिएट करता येईल. ऑस्टिओ हेही आपण लिहिलेलं आहे मेडिकल टर्म. ऑस्टिओ बोन and thighs means fish. हे बोनी फिशेस आणि हे कार्टिलॅजिनस फिशेस. आता बोन्स आणि कार्टिलेज हे काय आहे? इट इज स्केलेटल टिश्यू which gives support to the body, which forms supporting framework of the body, isn't it? मग हे दोन्हीही फिशेसच आहेत. पण मग बेसिक डिफरन्स, खूप सारे डिफरन्सेस आहेत या दोन टाईपच्या फिशेसमध्ये. दॅट वी आर गोइंग टू स्टडी लॅटर ऑन. पण बेसिक तुम्हाला जेव्हा माहिती पाहिजे, सगळ्यात मेजर रिझन या दोघांना वेगवेगळं डिफरन्शिएट करण्याचं काय आहे, दॅट दीज फिशेस हॅव कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन. डू यू अंडरस्टँड? एंडोस्केलेटन. एंडो मीन्स इन, स्केलेटन सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी. जो बॉडीच्या आत आहे तो एंडोस्केलेटन, जो बॉडीच्या बाहेर आहे तो एक्झोस्केलेटन. बाहेर असतो का स्केलेटन? असतो. मला आय एम व्हेरी मच शुअर की तुम्ही इमिडिएटली नाही असंच मान हलवलेली आहे. पण जर बऱ्याच जणांना माहिती असेल, डू वी हॅव हेअर ऑन द बॉडी? ह्युमनमध्ये ते खूप कमी झालेत, आय अंडरस्टँड. पण कारण त्याची आपल्याला गरज नाही, कारण आपण प्रोटेक्टेड हाऊसेसमध्ये राहतो. पण तुम्ही जर बाकी मॅमल्स बघितले, डॉग्स, कॅटल वगैरे वगैरे, तर किंवा लाईक पोलार बेअर, तर प्रचंड त्यांच्या तर बॉडीवर फर असतं. इतर कॅटल वगैरेच्या बॉडीवर हेअर आहेत. वी हॅव नेल्स. कॅटल्स हॅव हूव्स, खूर असतात. मग हे सगळं काय आहे? दिस इज ऑल्सो protective structure. These are also protective structures, and that is also considered as exoskeleton. फिशेसच्या बॉडीवर स्केल्स असतात, तो त्यांचा काय झाला? एक्झोस्केलेटन झाला. इकायनोडर्म्सच्या बॉडीवर कव्हरिंग कशाचं असतं? स्पाइन्सचं असतं, कॅल्कॅरियस स्पाइन्स. तो पण त्यांचा काय झाला? एक्झोस्केलेटन. म्हणजे स्केलेटन जो बॉडीच्या आत आहे तो एंडोस्केलेटन, जो बॉडीच्या बाहेर आहे फॉर गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, दॅट इज एक्झोस्केलेटन. इज दॅट क्लिअर? मग या फिशेसच्या बॉडीच्या आत कार्टिलेजनी बनलेला काय आहे? एंडोस्केलेटन. आणि या फिशेसच्या बॉडीमध्ये बोन्सनी बनलेला एंडोस्केलेटन. का? हा प्रश्न आला पाहिजे आपल्या डोक्यात. फक्त मी सांगते की ह्यांच्याकडे कार्टिलेज आहे, त्यांच्याकडे बोन आहे म्हणून फक्त आपण ते ऐकायचं आहे असं नाही. दिस शुड बी देअर इन युअर माइंड. ते तुमच्या डोक्यात आलंच पाहिजे की का असं, की यांना कार्टिलेज दिलं, त्यांना बोन दिलं, हे का? आय होप यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कार्टिलेज अँड बोन, जे आपण थोडंसं मागे डिस्कस केलं की हे पिन्ना जो आहे, आपलं ऑरिकल जो आहे, दॅट इज फ्लेक्झिबल, इजंट इट? आणि ते का, ते आपण क्लॅरिफाय पण केलंय. नॉट बिकॉज की पॅरेंट्सनी ते पिळावं आणि तुम्हाला शिक्षा करावी, नो, फॉर नॉट दॅट, बट जस्ट टू मूव द इयर पिन्ना, राईट?
हां, आपल्यामध्ये तो होऊ शकत नाही ही वेगळी गोष्ट झाली. पण लाईक दिस, टिप ऑफ नोज इज मेड अप ऑफ कार्टिलेज. दिस इयर ऑसिकल or not ear ossicle, ear pinna is made up of cartilage. बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये wherever flexibility is needed, there cartilage is used, and where strength is needed, hardness is needed, there bone is used. मग हे कॅरेक्टरिस्टिक्स टिश्यूचे आपल्याला वापरता आले पाहिजे टू अंडरस्टँड वाय दीज फिशेस आर प्रोव्हाइडेड विथ डिफरंट एंडोस्केलेटन मेड अप ऑफ डिफरंट टिश्यूज. यांचा कार्टिलॅजिनस आणि यांचा बोनी का आहे, तर हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. हा सस्पेन्स ठेवणार आहे मी आणि ह्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. राईट? ओके, विल प्रोसीड फर्दर. आणि मी ते नंतर क्लॅरिफाय करणारच आहे, डोंट वरी अबाउट इट. देन that was the classification of fishes, chondric thighs and ostick thighs. Then tetrapoda, I'll write here separately. मी हे रब करते, you can write on your paper. Tetrapoda means four-legged animals are divided into four classes. That is amphibia, reptilia, aves, and mammalia. Amphibia, reptilia, aves and mammalia. Right? There are these tetrapods, means four-legged animals, are divided into four classes. हे काय झाले, चार क्लासेस झाले. हे काय आहे, दोन पायसेस टेट्रापोडा सुपर क्लासेस, and these are classes amphibia, reptilia, aves and mammalia. आपण असं ह्या सिक्वेन्सनी का लिहिलंय, आधी amphibians लिहिले, then reptiles, then aves and then mammals. Why? Because in that sequence only they are evolved on this earth, right? From fishes amphibians are developed. From amphibians reptiles are developed. From reptiles, do you know Archaeopteryx? Have you heard about you might be knowing dinosaurs? So there were flying dinosaurs. They were having patagium, that is wing like structure. Not exactly wing made up of feathers, नहीं, उनको वो feathery wing नहीं थे, but they were having wing like structures. और ऐसे ही tooth, जिसको टीथ भी हुआ करते थे, जिसको विंग्स भी थे उड़ने के लिए, पर जिसकी बॉडी पर स्केल्स भी थे जैसे रेप्टाइल को होते हैं. तो ऐसे रेप्टाइल से जो उड़ सकते थे डायनासोर्स, उड़ने वाले डायनासोर्स, तो उनसे बने हैं आगे कौन, बर्ड्स, दैट इज एव्स. एव्स हे नाव का ठेवलंय, एव्हिस, AVIS. एव्हिस मीन्स बर्ड. ठीक आहे, आणि म्हणून ह्या क्लासला नाव एव्स आहे. तर एव्स कोणापासून तयार झाले, रेप्टाइल्स पासून, आणि रेप्टाइल्स पासूनच मॅमल्स इव्हॉल्व झालेत. राईट? तर आपले ॲन्सेस्टर्स, आपले आधीच जे होते ते रेप्टाइल्सच आहेत. रेप्टाइल्स पासूनच बर्ड्स, आणि रेप्टाइल्स पासूनच पुढे मॅमल्स तयार झाले. सो दॅट वी आर रिअली गोइंग टू स्टडी इन डिटेल in 12th standard in the topic evolution. Right now we are not going to discuss about this. Okay? Now this was just a flow chart so that you should get familiar with these terms, how they are classified further. जेवढं काही फक्त आपण वर्ड्स लिहिलेले आहेत, बेसिक आपण नावं लिहिलेले आहेत, त्या ग्रुप्सचे नावं की कसं क्लासिफाय केलंय वगैरे.
आता ह्याचं पुढे डिटेल स्टडी तर आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर थोडंसं मला जे तुम्हाला सांगायचं आहे दॅट इज apart from the difference that is presence of notochord or absence of notochord. Presence of notochord and absence of notochord. Depending on that, we have classified chordates and non-chordates, isn't it? But other differences are also there. So let us make a list of it. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स मध्ये हा एकच डिफरन्स नाही आहे ना, की ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे ते कॉर्डेट्स आणि ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड म्हणजे डॉर्सल सपोर्टिंग रॉड आहे ते कॉर्डेट्स, नाही ते नॉन कॉर्डेट्स. That is the only difference which we know up till now, right? So I'll write here notochord absent, and I can write here it is present, right? Absent and present. Then one more major difference. Have you heard about spinal cord? Spinal cord, which is extension of brain. Spinal cord, which is extension of brain, that passes through vertebral column. हा असा vertebral column आहे. एक वर्टिब्रेटच्या एकाखाली एक जोडलेला अशी एक नळी तयार झाली आहे, राईट. आणि त्याच्या मधून हा काय जात असतो नर्व कॉर्ड, ज्याला आपण ह्युमन्स मध्ये स्पायनल कॉर्ड म्हणतो, बरोबर. असा नर्व कॉर्ड नॉन कॉर्डेट्स मध्ये आहे का नाही? येस, इट इज प्रेझेंट. बट द डिफरन्स इज इन आवर बॉडी तो कोणत्या साईडला आहे? डॉर्सल साईडला, राईट. त्याच्या एक्झॅक्टली उलट नॉन कॉर्डेट्स मध्ये तो वेंट्रल साईडला आहे, वेंट्रल साईड, राईट. सो आय कॅन राईट नर्व कॉर्ड सॉलिड. हा सुद्धा एक बिग डिफरन्स आहे. सॉलिड, डबल and ventral. Solid, double and ventral, present on the ventral side. दोन नर्व कॉर्ड असतात नॉन कॉर्डेट्स. याचा अर्थ ते खूप डेव्हलप्ड आहेत किंवा असं काहीही नाहीये, कारण कॉकरोच वगैरे सारखे किंवा अर्थवर्म सारखे ॲनिमल्स आपल्यापेक्षा तर नक्कीच डेव्हलप नाही आहेत. त्यामुळे दोन नर्व कॉर्ड असण्याने काही फरक पडत नसतो. सो 2 nerve cords are there in non-chordates, present on the ventral side and they are solid, right. त्याच्या उलट कॉर्डेट्स मध्ये नर्व कॉर्ड hollow, single and dorsal. Hollow, single and dorsal. Hollow nerve cord present on dorsal side and it is only one, single we have. Then hard, if present. सगळ्यांनाच हार्ट नसतं ना. सगळ्यांनाच म्हणजे कोणाला? आपण फक्त ह्युमन्स बद्दल बोलतच नाही, आपण इथे नॉन कॉर्डेट्स बद्दल बोलतोय. तर मॅक्झिमम नॉन कॉर्डेट्सला हार्ट नाहीच आहे, पण जर असेल तर ते त्यांच्या डॉर्सल साईडला आहे, त्यांच्या डॉर्सल साईडला. ठीक आहे. आता इथे सगळ्यांनाच हार्ट आहे. ऑल कॉर्डेट्स हॅव हार्ट्स, राईट, अँड प्रेझेंट ऑन
ventral side. Heart present on ventral side. Is that clear? Then lastly, post anal part or tell absent, and here present. पोस्ट ॲनल, ॲनसच्या नंतर, कारण शेपूट जी आहे, टेल जी आहे ती त्याच्या नंतरचा एक्सटेंडेड पार्ट आहे, ॲनस नंतरचा. सो दॅट इज पोस्ट ॲनल पार्ट म्हणजेच टेल इज ॲबसेंट इन नॉन कॉर्डेट्स, whereas it is present in chordates. So these are major differences between chordates and non-chordates, right? I hope you have written all these points, right? हे सगळे लिहून घेतले आणि हे लिहिल्यानंतर आपल्याला तुम्ही जरा रिवाइज करत राहायचं आहे हे, जेणेकरून हे पॉइंट्स लर्न होतील, राईट? दीज आर मेजर बेसिक डिफरन्सेस बिटवीन chordates and non-chordates. Bye bye.